उरण राजपाल नाका परिसरातील गुलजार भाटकर यांच्या मालकीच्या 100 ते 125 वर्षापूर्वीच्या जुन्या लाकडी घराला आज दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून क्षणांतच संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून राख झाले। आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे। आग लागली त्यावेळी घराच्या वरच्या मजल्यावर 3 नागरिक अडकले होते। खालच्या मजल्यातून उठलेला धूर आणि ज्वाळा अत्यंत वेगाने वरच्या बाजूला पसरल्याने त्यांच्या बचावासाठी मोठी तारांबळ उडाली। अखेर जीव वाचवण्यासाठी या तिघांनी खिडकीतून खाली उड्या मारल्या। उड्या मारल्यामुळे तिघेही जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी उरणमधील गाडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले, मात्र घर जुने आणि पूर्णतः लाकडी बांधणीचे असल्याने आग क्षणोक्षणी भडकत गेली। त्यामुळे आग विझवण्यात मोठे अडथळे येत होते। या आगीमागे शॉर्ट सर्किट हे प्राथमिक कारण असल्याचे बोलले जात असले तरी स्थानिकांमध्ये याबाबत शंका व्यक्त केली जात आहे। ही जागा जुनी आणि मोक्याची असल्याने त्यावर काही व्यक्तींचा डोळा असल्याची चर्चा मागील अनेक वर्षांपासून परिसरात आहे। त्यामुळे आग खरोखरच शॉर्ट सर्किटमुळे लागली की जागेवर डोळा असलेल्या कुणी हेतुपुरस्सर लावली, याबाबत नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। या आगीमागील सत्य बाहेर आणण्यासाठी आणि घातपाताच्या संभाव्य दिशेने तपास व्हावा, यासाठी सखोल चौकशीची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन सत्य जनतेसमोर मांडावे अशी मागणी होत आहे। जनोदयकरिता घनश्याम कडू, उरण।